हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पालकची भाजी बटाट्याचा वापर करून एक मस्तपैकी अशी रेसिपी बनवणार आहे। आणि जी कोणी ह्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी ह्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहू आपण आता रेसिपी कशी बनवणार आहे। तर मी एक जोडी पालकाची घेतली आहे, ती कापून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चिरूनही घेतली आहे व्यवस्थित। एक मोठ्या साईजचा बटाटा शिजवला आहे, त्याचे काप करून घेतला आहे। एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे, तोही बारीक चिरून घेतला आहे। आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या त्याही कट करून घेतल्या आहेत। त्यासाठी लागणारा मसाला, 1 चमचा चटणी घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। हे सर्व वापरून आता आपल्याला पालकची रेसिपी बनवायची आहे। आता गॅसवर कढई मी गरम करायला ठेवले आहे, त्यातच लागलंच मी 5 ते 6 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यात जिरा मोहरी घालून फोडणी देऊन घ्यायची आहे। जिरा मोहरी चांगली तडतडली की मग त्यात आपण कांदा घालून घेऊ। माझ्याकडे कढीपत्ता देखील आहे थोडा, मी कढीपत्ता घालते आणि लसूण, कांदा, हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मऊ होऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेऊ, जेणेकरून कांद्यातल्या टोमॅटोतले जे पाणी आहे ते सर्व जाऊन ते व्यवस्थित असं मऊ शिजलं जाईल। आणि ही टोमॅटो पालकची जी रेसिपी आहे ती लहान मुलं खूप आवडीने खातात। जी पालक खाणार नाही ती सुद्धा आवडीने खातील अशी जर बनवली तर पालक। कांदा आपला व्यवस्थित असा भाजला गेला आहे, त्यात आता आपण ही घेतलेले सर्व मसाले त्यात ऍड करू आणि तेही चांगल्या प्रकारे परतून घेऊ। हा मसाला व्यवस्थित असा मिक्स झाला की मग आपल्याला ह्यात हे काप केलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। तुम्ही 1 घाला, 2 घाला, तुमची इच्छा। आणि ह्यातच आता आपल्याला पालक देखील घालून घ्यायचा आहे। पालक हा दिसायलाच फक्त खूप जादा दिसतो, पण शिजले की ती 1 वाटी सुद्धा त्याची भाजी बनत नाही। म्हणून घेतानाच तुम्ही पालक जादा घ्या, जेणेकरून ते पूर्ण परिवाराला पुरेल अशी भाजी बनेल। आता ह्याला 1-2 मिनिटं असं वाफवू द्यायचं आहे। आता ह्यात पाणी आपल्याला घालायचं नाही, का तर पालकमध्ये मुळात अंगचं पाणी असतं। हे पहा, त्याला आपोआप पाणी सुटायला लागलं, त्यामुळे आपल्याला पाणी घालायचं नाही। त्या अंगच्या पाण्यातच ते व्यवस्थित असं शिजून होते। आता ह्याला 1-2 मिनिटं असं शिजायला ठेवूया। आता आपण भाजी शिजली काय ते पाहू। 5 मिनिट झाला आहे। हे पहा, एकदम मस्त अशी भन्नाट आपली भाजी तयार झाली आहे आणि मुलंही आवडीने देखील खातील। हे पहा, त्याला पाण्याची गरज नसते, त्याला अंगचं पाणी असतं, त्यातच आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि ही रेसिपी जर माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। हे पहा,
एका प्लेटमध्ये तुम्हाला भाजी काढून दाखवत आहे कशी भाजी झाली आहे. मस्त झाली की नाही.